खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्की. अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा. तर चिकन टिक्की बनवण्यासाठी आपण चिकन घेतलंय, बोनलेस चिकन स्वच्छ धुवून. आता हे चिकन आपल्याला वाटून घ्यायचंय. यामध्ये घालण्यासाठी मसाला घेतलाय, आलं, एक कांदा, आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि लसूण आणि आलं थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे खूप टेस्टी लागते टिक्की. तर आता आधी चिकन वाटून घेऊ. मस्त अगदी पटकन होतं वाटून, जास्त वेळ नाही लागत. आता वाटून घेऊया. आता चिकन माझं वाटून झालंय आणि मसालाही मी वाटून घेतला. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. तर यामध्ये आता आपण मसाला घातल्यानंतर धण्याची पावडर घालू 1 चमचा, एक छोटा चमचा जिऱ्याची पावडरही घालू आणि लाल तिखट आवडीप्रमाणे घालायचं. थोडीशी काश्मीरी लाल मिरची घालायची, ती कलरसाठी आहे फक्त. आणि कांदा लसूण मसाला याने खूप टेस्टी लागते चिकन टिक्की. हळद घालून चवीपुरतं मीठ घालू. एकदम कमी मसाल्यात छान अगदी टेस्टी टिक्की आहे. कोथिंबीर थोडीशी चिरून घालायची, म्हणजे खूप मस्त लागतात. नक्की करून बघा, ये खूप छान लागतील. आता हे सगळं चिरून झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ. पाणी अजिबात घालायचं नाही, कुठलं पीठही नाही घालायचं. अशीच आपण टिक्की करणार आहेत. खूप मस्त लागते. अजिबात कशाचंच पीठ नाही घालायचं. छान गोळा होतो. चुकणार नाही ही रेसिपी. नक्की करून बघा. मस्त माझं मिक्स करून झालंय. आता एक छोटासा गोळा घेऊ. आवडीप्रमाणे गोळा घ्यायचा, मस्त हातावर राऊंड करून घ्यायचा आणि राऊंड झाल्यानंतर असं थोडासा चपटा करायचा. पातळ चपटा करायचा, जास्त जाड नाही ठेवायची टिक्की. म्हणजे काय होतं, तेलामध्ये छान अशी भाजल्या जाते पातळ केल्याने. मस्त म्हणजे कच्चा राहण्याचा प्रश्नच नाही. चिकन छान दिसते की नाही. अशीच आता आपण एक दुसरी टिक्की करून घेऊ. गोळा घेतला, राऊंड केला. मस्त असं राऊंड झाल्यानंतर वरून असं चपटा करून घ्यायचं. अगदी अशी जाड नाही, एकदम पातळ थोडीशी, म्हणजे मस्त शिजून निघतं चिकन. बघा छान झाले की नाही, मस्त दिसते. तर अशा प्रकारे हे आपण टिक्क्या करून घेऊ. बघा मस्त. आता ह्या आम्ही 1 चमचा घेतला आईस्क्रीमचा. लहान मुलासाठी मस्त हे बघा लॉलीपॉप. असा गोळा करायचा, चमच्याला लावायचा, असं दाबून घ्यायचा थोडासा. छान दिसतंय की नाही लॉलीपॉप. अगदी सोपा आणि स्वादिष्ट. मुलांना खूप आवडेल. नक्कीच करून दे हे लहान मुलांना. बघा असं घ्यायचा गोळा, चमच्याला लावायचा मागून पुढून, मस्त असं राऊंड करून दाबून घ्यायचं, म्हणजे निघणार नाही ते. छान झालं की नाही. तर असेच मी आता टिक्क्याने थोडेसे लॉलीपॉप करून घेतलेत. तळून घेऊया. आता तेलही छान आपलं गरम झाले. टिक्की सोडते आधी तेलामध्ये. मस्त असे टिक्क्याना ह्या फटाफट तळून होतात. अरे पातळ केल्यामुळे ना जास्त वेळ नाही लागत, लवकरच होतात. आता सगळ्या टिक्क्या तेलामध्ये सोडून झाल्यावर पलटी करून घ्यायची, नाही तर करपून जातील. थोडंसं पटापट करायचं. तेल जास्त गरम झालं ना तर करपून जातात. आलटून पलटून छान अशा ह्या टिक्क्या तळून घेऊ. 1-2 मिनिटांनी बघा मस्त लगेच फ्राय होतात. अजिबात कच्च्या राहत नाहीत त्या. लो टू मिडियम गॅसवरच तळून घ्यायच्या, म्हणजे मस्त अशा तळल्या जातात. बघा सुंदर दिसत आहेत ना चिकन टिक्क्या. खूप टेस्टी खूप लागतात. लसणाची आणि एक ते आल्याची टेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये खूप छान लागते. सुंदर दिसत आहेत की नाही. अशा छान तेल नितळून घ्यायचं, म्हणजे मग जास्त तेलकट नाही होत. आता हे लॉलीपॉप सोडूया. बघा मस्त दिसत आहेत लॉलीपॉप पण. आता हे तेलामध्ये आपण ह्याला पण असं लॉलीपॉपला पण आलटून पलटून असं छान चौकून तळून घ्यायचं. छान भाजल्या पाहिजेत. जेवढं आपण छान असं बारीक गॅसवर तळून घेऊ ना, खूप टेस्टी लागतात. आता लॉलीपॉपही आपले मस्तपैकी तळून झालेत. काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या तळून घेऊ. पावसामध्ये जेव्हा असं छान छान खायची इच्छा होते ना, तर ही चिकन टिक्की नक्कीच करून बघा. खूप छान, तोंडाला छान चव येईल आणि पटकन होते. स्नॅक्स मस्त आहे. बघा छान दिसत आहेत की नाही. आता सगळ्या टिक्क्या आपल्या तळून झाल्यात. खूप मस्त दिसत आहेत. आणि आता आपल्या ह्या झटकीपट चिकन टिक्की आणि लॉलीपॉप झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत.
तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.